आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. माझा जीव गेला तरीही मी नंदिनी बद्दल एक शब्दही सांगणार नाही, एक शब्दही. तू काय नाही सांगणार रे? आम्ही तुला बोलतं करू. तू जर नाही बोललास ना तर तुझी अशी धुलाई करेन की नंदिनी बद्दल तू सगळं काही खरं सांगशील. नंदिनी, रागवू नकोस नंदिनी. या लोकांनी मला काही केलं तरी तू यायचं नाही नंदिनी. हे विच्चू, स्वामी शरणम अय्यप्पा. हे बघ, तू खरं सांगणार आहेस की असाच मार खाऊन मरणार आहेस? बोल ना. नंदिनी, काही झालं तरी तू अजिबात इकडे येऊ नकोस. माझा जीव गेला तरीही तू इथे यायचं नाहीस नंदिनी. काय बोलायचं, एवढा मार खाऊन तोंड उघडत नाही. पार्टनर, याला एवढं मारू नाही. हा तोंडच उघडत नाही बघ पार्टनर. तू काही केलंस तरी माझ्याकडून तू नंदिनी बद्दल काही जाणून घेऊ शकत नाहीस. नंदिनी कुठे आहे हे मी सांगणारच नाही. तुम्ही माझ्यावर करत असलेल्या एक एक अत्याचाराचा नंदिनी व्याजासकट तुमच्याकडून हिशोब चुकता करून घेणार आहे. तू मेलास तर त्या नंदिनीची तडफड सुरू होईल रे. तुला मारून त्या नंदिनीला तडफडवतो, त्यानंतर तुझी नंदिनी स्वतःहूनच समोर येईल. बस. तू मारण्यापेक्षा भैरवीने जर का मारलं तर त्याला जास्त लागेल, हो की नाही भैरवी? भैरवी, याला मार आणि ह्याची चौकशी कर. विच्छूने मारण्यापेक्षा तू जर का मारलंस तर ह्याला जास्त लागेल. कारण त्या नंदिनीसाठी हा वारंवार महालात येऊन गंगाकडे मदत मागायचा. आता तू जर का मारलंस तर गंगानेच मारल्यासारखं होईल. मार भैरवी. बिच्छू, हा बांबू भैरवीकडे दे. हे घे, मार. काय ग, विचार काय करतेस? मार ना. घे ग भैरवी. येडच आहे, असाच हसत राहणार. मार तू. नंदिनी, माझा जीव महत्वाचा नाहीये. आपल्याला कालचक्र महत्वाचं आहे. तू माझा विचार नको करूस, फक्त कालचक्राचा विचार कर. माझा जीव गेला तरीही चालेल, पण तू इथे येण्याची घाई नको करूस. नंदिनी ही मुलगी निर्दोष आहे. हे नराधमच तिला मारायला सांगतायत. यासाठी तू क्रोधित नको होऊस. आपल्याला कालचक्र हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेव. लक्षात ठेव नंदिनी. आता विचार करू नकोस, मार. तू याची अशी दशा कर की नंदिनी इथे आलीच पाहिजे. मार. मला माफ करा बाबा, मी तुम्हाला मारलं नाही तर यांना माझ्यावर संशय येईल. या लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी मला तुम्हाला मारावं लागेल. मी तुम्हाला मारेन, त्याच्या वेदना तुम्हाला होणार नाही. त्या सगळ्या मी माझ्यावर घेईन. तुम्हाला काही होऊ देणार नाही. अगं मार भैरवी.
अशी वेळ आपल्यावर कधी येईल असा विचारच केला नव्हता. मला माफ करा बाबा. हे इतकं मारते तरी पावसात भिजलेले बेडकासारखं उभा आहे. काय पार्टनर? थांब रे विच्छू. काय झालं भैरवी? बांबू का फेकून दिलास? भैरवी, घाईघाईत एखादा निर्णय घेऊन याचा जीव घेऊ नकोस. मागचा पुढचा विचार केल्याशिवाय काही करू नकोस नंदिनी. तू जा इथून. भैरवी, हे काय बोलतेस? जा. थांबा. कुणीही त्याला पकडू नका. काय ग भैरवी, याला पकडण्यासाठी मी किती दिवस वाट पाहिली होती माहितीये? आता हा हाती सापडला होता. याला इतक्या सहजासहजी जाऊ दिलंस? तुम्ही काहीही केलं तरी खरं त्याच्याकडून जाणून घेऊ शकत नाही. तो तुम्हाला काहीच सांगणार नाही. म्हणून काय ग, तू त्याला असं सहज सोडून देशील काय? मला तर तुझा आणि नंदिनीचा संबंध आहे असंच वाटतंय. माझ्याकडे अशी रागाने बघू नको. विनाकारण माझ्यावर संशय घेऊ नका. मी काहीतरी विचार करून त्याला पाठवलंय. कसला विचार केलास भैरवी? तुम्ही या आधी सुद्धा त्याला मारलं, तेव्हाही तो खरं बोलला नाही. आता मारलं तरी पण तो बोलणार नाही. ऐका, जीव गेला तरी चालेल पण तो सांगणार नाही. त्याला मारून सत्य जाणण्याचा विचार सोडा. त्याचा पाठलाग करून सत्याचा शोध लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या माणसांना त्याचा पाठलाग करायला सांगा. तो तर आता पळून गेला ना. कितीसा दूर गेला असेल, जाऊन शोधायला सांगा. त्याच्या नकळत त्याचा पाठलाग करा. तू अगदी बरोबर बोलतेस भैरवी. बरं झालं तुला आमच्यासोबत इथे घेऊन आलो. चांगली कल्पना सुचवलीस तू. हे जाऊन त्याचा पाठलाग करा. जा जा, निघा, लवकर निघा. भैरवी, भैरवी, ज्याला मारलं तो पळून गेला. तू मारलंस, तुला काय झालंय ग? विच्छू, हं? भैरवीला उगीच आता काही विचारू नकोस. चल, प्रश्न विचारत बसतोस. मला यातून काहीही करून सुटलं पाहिजे. कोणीतरी मला नेऊन सूर्यकिरणात ठेवा रे. सूर्यकिरण माझ्यावर पडलं तर मला माझं रूप परत मिळेल. पण कोण माझी मदत करेल माहित नाही. हा मासा सारखा सारखा माझ्या नजरेसमोर येतो. बकासुरा, तू तरी वाचव मला. आज याचं काहीतरी करावंच लागेल. तो आपल्याकडे चालत येतोय. कदाचित आपलं बोलण्याला ऐकू येते की काय? मला वाचवशील का रे? तू खूपच सुंदर मासा आहेस. घरातल्या माणसांना तुझी किंमत नाही कळत आहे. सगळ्यांच्या नकळत आज मी तुला किडनॅप करणार आहे. कर कर, मला किडनॅप कर. लवकर इथून बाहेर घेऊन जा आणि वाचव मला एकदाचा. तुला फिश टँक मधून बाहेर काढून, तुझ्या अंगावरची खवली काढून, तुझे मस्त 4 तुकडे करून, तुला मस्तपैकी मीठ मसाला लावून, गॅसवर एक तवा ठेवून त्याच्यात मस्त तेल सोडून, त्या गरम गरम तेलात तुला सोडून मस्त फ्राय करून खाल्लं
काय टेस्टी लागेल माहितीये का? वा, यम 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 यम. अरे नालायका, मला वाचवायला आलास असं वाटलं होतं. तू तर मला मारायचा प्लॅन करून आलाय. आधी मला इथून बाहेर काढ, मग बाकीचं सगळं मी बघते. हो, इथे काय करताय तुम्ही? त्याचं काय आहे ना की हा मासा मला आवडला म्हणून मी त्याच्याशी बोलत होतो. ह्याच्यासोबत बोलायला आलाय असं नाही वाटत. त्याला खायला आलाय असं वाटतं. नाही नाही, असं काही नाहीये. या माणसाची काय कटकट आहे ना, मध्ये मध्ये येऊन नुसतं डिस्टर्ब करत असतो मला. ठीक आहे, कुठे जाणार आहे नंतर बघतो. हा पाणी बदलेल तेव्हा काहीतरी मार्ग काढून वाचायला हवं. घे रे घे, मीच येते तुझ्या जाळ्यात. सांभाळ ना. हे तुम्ही काय करताय बाबा? काही नाही ग, पाणी बदलण्यासाठी माशाला बाहेर काढलं तेव्हा त्याने उडी मार. मला विचारल्याशिवाय या माशाला हात लावायचा नाही सांगितलं ना? अगं यात एवढं काय रागवतेस? पाणी बदललेलं माशांसाठी चांगलं असतं म्हणून बदलत होतो. एवढ्यासाठी एवढं रागवायचं? तुम्ही काढलं म्हणून त्या माशाने बाहेर उडी मारली. आता उडी मारली त्यात काय झालं? परत पाण्यात सोडलंस ना तू. तुम्ही जरा समजून घ्या बाबा. तुम्ही समजता तसा हा मासा नाहीये. हा मासा खूप लकी मासा आहे. या माशाला पाण्यात सोडलं की बाहेर काढायचं नसतं. बाहेर काढलं नाही तर पाणी कसं बदलणार? पाणी बदललं तर हा मासा मरून जाईल. मेहरबानी करून असं पुन्हा करू नका. तुझं हे असं बोलणं ऐकून आश्चर्य वाटतंय. या माशाची मला काळजी आहे म्हणून मी तुमच्यावर जरा रागवले. यापुढे असं करू नका. बरं ठीक आहे. हल्ली सगळंच नवनवीन घडत चाललंय ना. माझ्यासाठी पण हे नवीनच आहे. ठीक आहे, या माशाला आता कसं सांभाळायचं तूच बघ. ए, माझे सगळे मार्ग बंद करून खुश होतेस काय? सूर्यकिरण पडल्यावर तुला तुझं रूप परत मिळेल असं तुला वाटलं ना? तुझं बंधन कसं तोडायचं या भैरवीला माहित नसणार का? माझ्या रूपात येऊन दाखवते की नाही बघ. हे बघ, माझ्याशिवाय तुला कुणीही वाचवू शकणार नाही. माझं काम पूर्ण संपेपर्यंत तुला असंच पाण्यात आयुष्य जगावं लागेल. मी तोपर्यंत या पाण्यातच राहीन अशी स्वप्न रंगवू नकोस. मी त्याआधीच बाहेर येईन. पार्टनर, 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 काय झालं पार्टनर? मी एवढा आवाज येतोय तरी तू काही न बोलता या इकडे निघून आलास. काय करू विच्छू? नंदिनी आता कुठल्या रूपात आहे हे जाणून घेण्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. आता या संकटातनं बाहेर कसं यायचं काहीच कळत नाहीये. उद्या काय होणार आहे काहीच कळत नाहीये. तुझी बडबड पुन्हा सुरू झाली पार्टनर. यमराज येऊन कधी आपल्याला घेऊन जाईल अशी मला पण भीती वाटायला लागलीये.
आपण तर तंबोरांच्या भरोशावर होतो. आता त्याचा पण नंदिनीच्या हातून अंत झालेला आहे. माधवी आपल्याला वाचवेल असं वाटलं होतं, पण तिला शक्ती मिळू नये म्हणून माधवीची तपश्चर्या नंदिनीने भंग केली. आजपर्यंत नंदिनी कोणत्या रूपात आहे हे आपल्याला नाही कळू शकलं. शेवटी मुनिअप्पाला पकडून मारलं तर तो नंदिनी बद्दल काहीतरी सांगेल असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालं नाही. आता पुढे आपण काय करायचं पार्टनर? धीर धर विच्छू. पुढे काय करायचं याचा आपण विचार करू. आपण आपलं संरक्षण कसं करायचं याबद्दल जर का भैरवीला काय विचारलं तर? बोलतोस? भैरवीकडे पैसे दिल्यावर कॉफी देणाऱ्या मशीन सारखी ती. तुम्ही काही विचारलं तरी आधी कालचक्र द्या, मग सांगते असं बोलते ती. मग काय तू देणारच का? यापुढे भैरवीवर विश्वास ठेवणं मला पटत नाहीये. बहुतेक वेळेला मला तीच नाग असल्यासारखं वाटते. विच्छू, आपण जर का कोणावरच विश्वास ठेवला नाही तर मग आपण आपला बचाव कसा करणार? मी स्वतःला वाचवेन पार्टनर. काय बोलतोस विच्छू? हो, अगदी खरंय पार्टनर. यापुढे या महालात मी एक क्षणही थांबणार नाहीये. मी निघतो आता. विच्छू, अरे जरा धीर धर. आपण पुन्हा एकदा माधवीशी बोलून बघितलं तर ती नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. हे बसून बोलायला एका दिवसाचं केलेलं उपोषण वगैरे नाहीये पार्टनर. आयुष्यभराचा प्रश्न आहे. जेव्हा माधवीची तपश्चर्या भंग झाली तेव्हाच तिच्यावरचा विश्वास उडाला होता. विच्छू, काही करू नकोस रे. आता एक क्षण सुद्धा मी या महालात थांबू शकणार नाही. मी आजच अमेरिकेचं तिकीट काढतो आणि लगेच निघून जातो. विच्छू, सोड रे पार्टनर. विच्छू जरा ऐक. ए बिच्छू, सगळं काही करून आता अमेरिकेला जायची तयारी करतोय. आता तुला योग्य ठिकाणी पाठवते. लवकर ये. लवकर चल ना देवसेना. मला वरदान मिळू नये म्हणून नंदिनीने तुझा वापर केला काय? आता तुझाच वापर करून त्या नंदिनीला मी शोधून काढणार.
जाऊया. हे हाय बाबा. ये बाय बाय. हा हो, तुम्हाला मी आधीच इन्फॉर्म केलंय ना ते सगळं. नाही नाही तसं काहीच नकोय मला. सॉरी, माफ करा, मी तुमची तपश्चर्या भंग केली. प्लीज मला सोडा. हो मी बोलतो त्याच्याशी. ओके ठीक आहे. देवसेना, हे कोण आहे तिकडे? हे देवसेना. देवसेना, घाबरू नका बाबा, काय नाही झालं. देवसेना तू ठीक आहेस ना? देवसेना हे घे पाणी पी. देवसेना कोण होतं ते? माहिती नाही बाबा. माहित नाही. ठीक आहे चल आपण हॉस्पिटलला जाऊ. हॉस्पिटलला नको बाबा, मला काही नाही झालं, मी बरी आहे. ठीक आहे चल आपण जाऊ. देवसेना हे घरात कोणाला सांगू नकोस तू, नाहीतर आजोबा आणि गंगा ठीक आहे उगाच बाबा, घाबरतील. नाही सांगणार कोणाला. चल बस बस. त्या मुलीला पाहिल्यावर घाईघाईत माझ्याकडून तिला मारण्याची चूक झाली. उचलून आणलं असतं तर त्या नंदिनीला इथे बोलावता आलं असतं. खरंच चूक झाली. आता हिला काय झालं? काय रे माझ्या पोरा, प्रेमात पागल झालायस वाटतं. फक्त स्वप्न रंगवू नकोस, मला फोन दे. मी मध्यस्थी करतो आणि तुझ्या लग्नाची तारीख ठरवून टाकतो. उगाच तुम्ही मला त्रास देऊ नका हा बाबा. काय रे, ही पण सोडून गेली का तुला? तुझ्या राशीत प्रेमाचा योगच नाहीये. यापुढे पोरींच्या मागे फिरणं सोडून दे आणि माझ्या बरोबर राजकारणात ये. एखाद्या मिनिस्टरच्या मुलीसोबत लग्न लावून देतो तुझं. मला बघून तुम्हाला काय वाटतं हो बाबा? आता मला सांगायला लाज वाटते, पण तू वेडा दिसतोयस. तुम्ही आता ना जरा गप्प बसा हा बाबा. तिने आधीच रात्रीपासून रिप्लाय दिला नाही म्हणून मला केवढं टेन्शन आलं माहितीये. टेन्शन कसलं रे? प्रेमाचा आणि तुझा दूर दूर पर्यंत संबंध नाहीये. ती काय तुला पटणार नाही, सोडून दे तिला. बाबा तुम्हाला मी पुन्हा ठीक आहे, सांगतो. तुला माझं ऐकायचं नसेल तर तुझी इच्छा. लीला, कॉफी घेऊन ये ग. फक्त माझ्यासाठीच घेऊन ये. आणि तुम्ही इथे बसून माझी मस्करी करताय ना? आता मी काही जास्त वाट बघणार नाही. हा मीच तिला आता कॉल करतो. आता हिला काय झालं? ती फोन का उचलत नाहीये? सोड रे लेका. करोडपती गेली तर अरबपती येईल. तू कसली काळजी करतोयस?
हॅलो. हॅलो, अचानक फोन कसा काय केलास? नाही, रात्रीपासून तुम्ही मेसेज नाही ना केला. सकाळी सुद्धा काही मेसेज आला नाही, म्हणून सगळं ठीक आहे की नाही ते विचारायला फोन केला मी. अरे रे, जरा जास्तच काळजी करताय वाटतं. तुम्ही माझ्याशी बोललात नाहीत, माझ्याशी चॅट केलं नाहीत, तर मला झोप पण लागत नाही हो. काय? जेवण पण जात नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, पण इतरांवर सारखी उगाच चिडचिड करत राहतो. पतंग उडवण्यापेक्षा तू प्रेमाची फिरकी चांगली लपेटायला शिकलाय हे मात्र खरं. काळजी करू नका, यापुढे मस्त झोपू शकता आणि पोटभर जेवू पण शकता, पण फक्त माझ्या सोबतच बोलायचं. कारण मी तुम्हाला भेटायला चेन्नईला येते. अहो, काय बोलते खरंच. खूप खूप बरं वाटलं. मी तुमची वाट पाहतो. हा, तुम्हाला कधी एकदा भेटतो असं झालं. ठीक आहे, मी नंतर कॉल करते. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पोरगी काय रे? फसली रे फसली, पोरगी फसली रे फसली, पोरगी. अरे 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 काय करतोयस तू? थांब. कोण फसली सांग मला. मलेशियावाली आता चेन्नईला येते. काय बोलतोय? फसली रे फसली, पोरगी फसली. ए, त्या मुलीचा फोटो दाखव रे लवकर. फसवलं रे फसवलं रे माझ्या लेकाने. ए, हा कोणाचा फोटो आहे? हा फोटो बघूनच मला ती आवडली ना बाबा. हो बाबा, लहानपणी जर का ती एवढी सुंदर असेल तर मग आता ती केवढी 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 सुंदर असेल. तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी. अरे, ती मुलगी आता म्हातारी असेल तर काय करणार आहे हा? अजून माझी परीक्षा किती घेणार आहे देवा. मलेशिया मिस आहे की मिसेस काही कळत नाही. देवसेना, काय बाबा? शाळेत थोडंसं सांभाळून राहा बाळा. शाळेत तुला कोणी जरी भेटायला आलं तरी भेटायला जायचं नाही, कळलं ना तुला? शाळा सुटल्यानंतर गेटच्या बाहेर येऊ नकोस, ठीक आहे? तुझा बाबा तुला रोज घ्यायला येईल, कळलं ना तुला? बाबा, कालपासून 10 वेळा तुम्ही हेच सांगितलंय मला. तुम्ही येईपर्यंत गेटच्या बाहेर सुद्धा येणार नाही मी, ठीक आहे? चालेल ना? चालेल ना. बाबा, आज की नाही मीच शाळेत प्रार्थना म्हणणार आहे. अरे वा, छान. हो बाबा, छान. बाय. बाय. बाय बाबा. बाय. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता. बाय बाबा. बाय. हे देवसेना, तू कधी आलीस? आता चाले. ठीक आहे, चल जाऊया. तुम्ही कोण आहात मॅडम? आत नाही जायचं. देवसेना, आज तू डब्यात काय आणलंयस? दाल खिचडी आणि पनीरची ग्रेव्ही. अय्या, खरंच देवसेना? मग दुपारचा लंच तुझ्या सोबत मी आत्ताच सांगते. हा, विद्यादर्शनी प्रिया या कावळ्यांची गर्दी जमा करू नकोस, आधीच सांगते. सगळ्यांनी एकत्र मिळून खाल्लं ना तरच जेवणाची चव वाढते ग. आपण एकत्र बसूनच डब्बा खाऊया. चालतं ठीक आहे ग. माझी बॅग आहे ना क्लासरूम मध्ये ठेवा. मला प्रार्थना म्हणायची आहे ना. मी सरांच्या ऑफिस मध्ये जाते. ठीक आहे, दे. ठीक आहे. घे धर.
आपोआप कशी वाजते? देवसेना तुमची तपश्चर्या भंग केली म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हटलं ना, मग का आता माझ्या मागे लागलात तुम्ही? माझे बाबा खूप घाबरलेत. प्लीज मला सोडा ना, प्लीज मला सोडा. ओ मॅडम तुम्ही कोण आहात तुम्ही आणि मुलीला कुठे घेऊन चालला? हा बोला कुमार सर. सर, नॉर्थ इंडियन डीलरशिप घेण्याबाबत आज 9:30ला बोर्ड मीटिंग अरेंज केली होती आपण. हो, मी त्यासाठीच निघालोय. पुढच्या अर्ध्या तासामध्ये पोहोचतो. सॉरी सर, ती बोर्ड मीटिंग कॅन्सल होण्याची शक्यता आहे सर. आता हे तुम्हाला कधी कळालं? काल रात्रीच कळलं होतं सर. मग तुम्हाला लगेच फोन करून सांगता येत नाही का? तुम्ही कालच कळवलं असतं तर मी त्याप्रमाणे शेड्युलिंग केलं असतं ना. तुम्ही चूक केल्यामुळे मी ऑफिसमध्ये पोहोचलोय सुद्धा. आता ऑफिसमध्ये येऊन मला असंच बसावं लागणार ना. आय एम सॉरी सर, असं पुन्हा कधी नाही होणार सर. ठीक आहे, ठेवा तुम्ही. सकाळी घरातून बाहेर पडलं ना की परत घरी जायची इच्छाच होत नाही. आता काय करू कळत नाही. गंगासोबत बाहेर जाऊन बरेच दिवस झाले आहेत. गंगाला बाहेरच्या बाहेर भेटलं तर तिला पण बरं वाटेल जरा. हो, तसंच करतो मी. हॅलो, बोला. काय करतेस ग? घरात असणाऱ्या मुलीला कामं काही कमी असतात? मी कामच करत होते. पण मला आता काहीच काम नाहीये. लवकर ऑफिसला पोहोचायचे सांगून देवसेनाला ड्रॉप करतो म्हणालात ना? हो, पण ऑफिसची मीटिंग कॅन्सल झाली ना. ठीक आहे, मग परत घरी या. कशाला? तूच घराबाहेर ये ना. मला इकडे खूप काम आहेत. कामं नेहमीचीच आहेत ग. ती सोड आणि ये ना. मस्त मॉल मध्ये फिरायला जाऊ आपण. नाही येऊ, मी नाही येऊ शकणार. मी इतकं प्रेमाने बोलतोय तरी तू येत नाहीयेस म्हणजे. अरे, आज तुझ्याबरोबर वेळ घालवायचं असं ठरवलं होतं. मी मेगा मॉल मध्ये थांबतो, तू ये. अहो, मी सांगते तुम्हाला समजत नाही. तुला यावंच लागेल. तू येईपर्यंत मी मॉलच्या गेटवर तुझी वाट बघतोय. लवकर ये, तू लवकर ये प्लीज. हॅलो हॅलो. भैरवी, तुझं आता मी सगळं बोलणं ऐकलंय. काय ग, अरुण बोलवत असताना तू जात का नाहीयेस? काय बोलताय? मी काय गंगा आहे का? हळू बोल, हळू बोल, हळू बोल ना. मी काय गंगा आहे का अरुण सोबत जिथे तिथे फिरायला? मी त्याच्यासोबत फिरायला जा असं म्हणत नाहीये. आपल्या ठरल्याप्रमाणे तू लवकरात लवकर या महालातनं निघून जावं म्हणून त्याला भेट असं सांगतोय. नक्की काय म्हणायचंय? तुझं जर का अरुण सोबत भांडण झालं तर मग त्याच कारणाने
तू रागाच्या भारात हे घर सोडून जाऊ शकतेस असं आपलं ठरलं होतं ना. हो. हे बघ, आपल्याला हा प्लॅन घरात करता येणार नाही. तू जेव्हा कधी एखादा प्रॉब्लेम क्रिएट करतेस तेव्हा देवसेना नाहीतर मग कोणीतरी येऊन त्या प्रॉब्लेमवर एखादा तोडगा काढतात. पण जर तू का अरुण सोबत बाहेर गेलीस ना तर मग एखादा विषय काढून तू भांडण करून निघून जाऊ शकतेस ना. मग तुला जाण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. मग मी पण सांगितल्याप्रमाणे तुला कालचक्र देऊन टाकेन. राजशेखरकडे असलेलं कालचक्र मिळवण्याचा इतका प्रयत्न केला तरी ते मिळालं नाही. आता हा स्वतःहून कालचक्र देतोय म्हणतोय, तर याचाच वापर करून ते कालचक्र मिळवलं पाहिजे. मग उरलेलं तिसरं कालचक्र बिच्छूकडे तेवढंच. त्यासाठी वेगळी युक्ती करूया. काय ग भैरवी, अगं कसला विचार करतेस? नाही, चांगली कल्पना सुचवलीत. पण कितीही झालं तरी मी गावातली मुलगी आहे ना, म्हणून जरा अरुण सोबत बाहेर जायला कसं तरी वाटतं. अगं गावातली असलेस म्हणून काय झालं? तू एक साध्वी आहेस. मोहमायेच्या पलीकडे गेली आहेस तू गंगा बनून इथे आली आहेस म्हणून, आणि अरुण कडून तुला कसलाही त्रास होऊ नये यासाठीच मी अय्यप्पाची माळ माझ्या गळ्यात घातलीये. तू जर का घर सोडून गेलीस तरच मी दर्शन घेऊन ही माळ काढू शकतो. तू माळ काढलीस तर माझ्यासाठी अधिक सोपं होईल. आता विचार करू नकोस ग, जा ना ग भैरवी. जा, मी येते. ठीक आहे मॅडम. ये ना. मला आनंद देण्यासाठी तू मला इथे बोलवलेस, पण मी तुझ्याशी भांडायला इथे आले. संधी मिळू दे, मग बघ कसं भांडते. ये गंगा, ये ना. गंगा, आपण खूप दिवसानंतर बाहेर आलो आहोत ना, मस्त थंडगार आईस्क्रीम खाऊया आपण. ये बस ना. बोला सर. 2 स्ट्रॉबेरी. ओके सर. बरं झालं आपल्याला विचारलं नाही, स्वतःहून ऑर्डर दिली. याच कारणावरून भांडते आता. तू रागाने बघतेस असं का वाटतंय? वाटतंय नाही, रागवलीच आहे मी. आता कशाला रागवलीस तू? मला इथे बोलावून माझा अपमान करायचा होता. हे असं काय बोलतेस? मी काय केलं? तुम्हाला तुमची बायको गुलाम वाटते का? तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान हलवायला मी काय नंदी वाटले? काय झालं गंगा, तू अशी का बोलतेस? मी तुझा किती आदर करतोय तुला माहितीये ना. कसला आदर करताय माझा? मगाशी आईस्क्रीमची ऑर्डर केली तेव्हा मला विचारलं सुद्धा नाही. माझी एवढी पण लायकी नाहीये का? अहे, पण तुलाच तर स्ट्रॉबेरीज आवडतात ना. आधी मला आवडत होतं, पण आता मला आवडत नाही. मला एकदा विचारायचं तरी होतं ना. मला न विचारता तुमच्या मनाप्रमाणे ऑर्डर देऊन झालात मोकळे. मी तेव्हाच ठरवलं तुमचं आणि माझं जमणार नाही. तुम्ही खात बसा स्ट्रॉबेरी, मी चालले. एक्सक्यूज मी सर, स्ट्रॉबेरी नाहीये, संपलेली आहे सर. दुसरं काय ऑर्डर? तुझा राग बघून स्ट्रॉबेरीचा स्टॉकच संपला बघ. बरं झालं बाबा, वाचलो मी. आता तुला जे हवं ते ऑर्डर कर. हा, तू घडवायला एक जाते पण घडतंय वेगळंच. आता ऑर्डर तरी दे. काय आहे? बटरस्कॉच पायनॅपल फालुदा आहे मॅडम. फालुदा 2 फालुदा द्या. हा, ओके सर. तुला बघून कसं वाटतं माहितीये का? नागाने फणा उगरल्यासारखा वाटतोय. तुला बघून कसं वाटतं माहितीये का?
नागाने फणा उगरल्यासारखा वाटतोय. अगं तुझा चेहरा एवढा रागीट दिसतोय ना, असं मला म्हणायचंय. आता याच्यावर पण रागू नकोस हा. ठीक आहे, रागात खूप सुंदर दिसतेस ना तू. तुम्हाला कोणी असं वेड्यासारखं बोलायला शिकवलं? माझ्या बायकोनेच. मी माझ्या गंगासाठी काहीही करू शकतो आणि माझ्या गंगासाठी काहीही गमावू देखील शकतो. माझी गंगा माझ्या इतकीच माझ्यासाठी महत्वाची. सर गंगावर इतकं प्रेम करणाऱ्या माणसासोबत गंगा का बरं जगू शकली नाही? खा ना. अगं खा तरी. देवसेनाला आईस्क्रीम खूप आवडतं, तिला पण आणलं पाहिजे होतं. देवसेनाला सोडून आपण एकटे एकटेच खातोय. तिच्याशिवाय खाताना तुला एवढं वाईट वाटतंय का गंगा? तिच्याबरोबर जे घडलं ते तुला कळलं तर तुला खूप वाईट वाटेल. देवसेना सोबत घडलेलं तुला नाहीच सांगायचंय मला. कसला विचार करताय? नाही अगं. काय हो, आजच तुम्हाला देवसेनाला शाळेत सोडायला का जायचं होतं? सांगा ना, काय बोलते मी? ते लवकर ऑफिसला जायचं होतं ना, म्हणून सोडायला गेलो होतो. नाही, तुम्ही खूप ठरवून बोलताय. काहीतरी वेगळंच कारण आहे. खरं काय ते सांगा, काही लपवू नका. हो ग, ते तुला कसं सांगायचं तेच. जे काय सांगायचं ते सांगा. काल देवसेनेला शाळेतून घरी आणायला गेलो होतो तेव्हा एक बाई देवसेनेचा गळा दाबायचा प्रयत्न करत होती. पण ती बाई असं का वागली तेच कळलं नाही मला. तिने परत देवसेनेला काही त्रास देता कामा नये म्हणून शाळेत गेलो होतो. देवसेनाला मारण्याचा प्रयत्न करणारी माधवीच असू शकते. घरापर्यंत आली होती, आता देवसेनेच्या शाळेत पण पोहोचली. तुझी तपश्चर्या भंग करणारी मीच तुला संपवते. ती थोडी वेडी असेल म्हणून देवसेना बिंदास्त आहे ग, पण मी असं बिंदास्त नाही राहू शकत ना. तिच्यामुळे देवसेनेला काही होऊ नये याचीच मला भीती वाटते. ती दिसायला कशी होती? मी तिला तिकडे पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती तिथून पळून गेली. गंगा, नक्कीच ती माधवीच असणार. शाळेच्या गेट पर्यंत आली ती. देवसेनाला काही करण्याआधी आपण तिला संपवायला हवं. तू काही घाबरू नकोस ग. मी देवसेनेला सावध राहायला सांगितलंय. रोज देवसेनेला मीच सोडायला जाईन आणि आणायला सुद्धा मीच जाईन. त्यामुळे ती बाई काहीच करू शकणार नाही. तुला माधवी बद्दल माहिती नाहीये. ती खूप वाईट बाई आहे. काल देवसेनाला शोधत आलेली, उद्या पण पाठलाग करेल. मी तिथे गेली तरच बरं होईल. तुम्हाला सांगून गेले तर मला काही होऊ नये म्हणून जाऊ देणार नाही तुम्ही. तुम्हाला न सांगता जावं लागेल. अगं तू आता तो विचार नको करू, तू खा. अरे रे, सॉरी, हातातून निसटलं. चालेल चालेल, ठीक आहे, मी वॉश करून येतो. अरे बापरे, सॉरी. गंगा, एक्सक्यूज मी. येस सर. इथे ज्या होत्या त्या कुठे गेल्यात माहितीत का? ते आताच तर निघून गेल्या सर. असं का? थँक्यू सर.
आपण कोण आहात मॅडम? या शाळेत एक स्टुडंट आहे देवसेना, मी तिची आई आहे. तिला भेटायचंय मला. क्लास सुरू आहे मॅडम, आता भेटू नाही शकणार. नाही भेटली तरी चालेल. ती क्लासमध्ये आहे का तेवढं बघायचंय. या शाळेमध्ये स्कूल टाइम मध्ये स्टुडंट कुठेही जाऊ शकत नाही मॅडम. सकाळी एकदा आत गेले ना की संध्याकाळी बाहेर येऊ शकतात. मला पण माहितीये हो. तरीही एकदा देवसेना शाळेत आहे का ह्याची खात्री करायची आहे. आणि ती माझी एकुलती एक मुलगी आहे. तिची वेळ खराब चालू आहे. मला भीती वाटते हो. मला काही कळत नाहीये. मेहरबानी करून ती आत आहे का ह्याची खात्री करा. मुलीचं नाव काय सांगितलं? आर्य देवसेना. कोणता क्लास आहे? कोणते डिव्हिजन? सेकंड स्टँडर्ड, बी डिव्हिजन. अच्छा बरं. हो. तुम्ही इकडेच थांबा, मी ऑफिस मध्ये बोलून क्लासरूम मध्ये चेक करतो. ठीक आहे. काय हो, मुलगी आत आहे ना? नाही मॅडम, देवसेना आज ऍबसेंट आहे असं सांगितलं.